हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण पॅटीस नेहमीच बनवतो, पण तेच पॅटीस आज मी थोडं वेगळ्या पद्धतीने बनवलं आहे. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी हे 3 कांदे मीडियम साईजचे आहेत ते उभे चिरून घेतलेत. अगदी पातळ स्लाईसमध्ये कट केलेले आहेत. तर एका प्लेटमध्ये आपल्याला तो चिरलेला कांदा घ्यायचा आहे. त्यानंतर थोडीशी चिरलेली कोथिंबीर, एक 2 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक चिरून घेतलेत. त्यानंतर 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि 1 चमचा धना जिरा पावडर आहे आणि त्यानंतर हे बेसन पीठ. तर हे 2 वाट्या मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आता त्याचं आपल्याला भज्याच्या पिठाप्रमाणे आपल्याला ह्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. पण भज्याचं पीठ आपण थोडंसं घट्टसर बनवतो, पण यामध्ये आपल्याला थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे. तर आता मी थोडं थोडं करत त्यामध्ये पाणी घालून हे पीठ भिजवून घेते. तर अशा प्रकारे आपण जेव्हा पॅटीस बनवतो ना, तर ते एवढं कुरकुरीत आणि क्रिस्पी होतं की ते कांद्याचा कुरकुरीतपणा वरून एक लेयर खूप छान येतो त्याचा. तर आता मी पाणी घालत घालत बघू शकता, थोडंसं नेहमी आपण भज्याचं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं पातळच हे बॅटर बनवलेलं आहे आणि कांद्याचं प्रमाण जास्त ठेवलं आहे. बेसन पीठ अगदी थोडंसं मी बाइंडिंगसाठी वापरलं आहे आणि त्यानंतर मी हा ब्राऊन ब्रेड यूज केला आहे. तर आता तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर तो मी त्रिकोणी आकारामध्ये त्याचे कट करून घेतलेले आहेत. तर आता एकीकडे गॅसवर मी तेल गरम करत ठेवलं आहे आणि आता आपल्याला हे ब्रेडला हे आपल्याला पीठ आहे ते लावून घ्यायचं आहे. तर मी चमच्याच्या सहाय्यानं ते सगळ्या ब्रेडवर पसरवून घेते. हातानं पसरवलं तरी चालेल, पण मी आपलं चमच्यानंच हे लावून घेतलेलं आहे. तर एका साईडला पीठ लावून घेतलं की हातावरच ते पलटी करून आपल्याला दुसऱ्या बाजूनंही ते पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत कांदाही वरून असा व्यवस्थित त्याला लागेल असं आपल्याला सगळ्या बाजूनं ते पीठ चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर आता पॅनमध्ये तेल पण गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये आता एक एक करत मी हे पॅटीस तळून घेणार आहे. तर तुम्हाला हे शॅलो फ्राय करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. तर अगदी मीडियम गॅसवर मग थोडंसं तेल घालून तुम्ही दोन्ही बाजूनं ते शेकून घेऊ शकता. पण मी हे तळून घेतलेलं आहे. तर आता एक साईड आपली तळून झाली की मी दुसरी साईड पलटी करून दोन्ही साईडनं अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे पॅटीस तळून घेणार आहे. तर जसजसे एक एक पॅटीस रेडी होतील तसे तसे मी ते झाऱ्यावर काढून घेणार आहे, म्हणजे त्याचं एक्स्ट्राचं तेल आहे जे आहे ते निघून जाईल. त्यानंतर ह्या 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी तळलेल्या आहेत. तर या तोंडी लावण्यासाठी म्हणून मी मिरच्या फ्राय केलेल्या आहेत. तर आता त्यात मिरच्या मी काढून घेते आणि आता बाकीचे पॅटीसही मी सगळे तळून घेतलेत. त्यानंतर करणार आहे मी हे प्लेटिंग. तर मी त्यासोबत कोथिंबिरीची दही घालून बनवलेली ग्रीन चटणी बनवलेली आहे आणि सोबत हिरव्या मिरच्या. तर आपलं हे पॅटीस रेडी आहे. तर हे कांदा पॅटीस याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.